पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। सेनगाव तालुक्यातील नागमाता येथील स्मशानभूमीचा प्रश्न दुर्लक्षित असल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी 31 ऑगस्ट रोजी सकाळी गोरेगाव ते रिसोड मार्गावर सरण रचत गावात मरण पावलेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत 50 ते 60 कुटुंब असलेल्या नागमाता गावात स्मशानभूमीचा प्रश्न पूर्वीपासून दुर्लक्षित आहे। परिणामी गावात मरण पावलेल्या व्यक्तीचा अंत्यविधी शेतामध्ये पार पाडावा लागत असून शेती नसलेल्या कुटुंबांना इतर शेतकऱ्यांना विनंती करत त्यांच्या शेतात अंत्यविधी करावा लागतो। अशा विदारक परिस्थितीचा सामना गेल्या कित्येक वर्षापासून ग्रामस्थांना सहन करावा लागतोय। गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांकडून वेळोवेळी स्मशानभूमीची मागणी केली, मात्र केवळ आश्वासन दिले जात असून प्रत्यक्षात मात्र कायम दुर्लक्ष केलं जात आहे। परिणामी स्मशानभूमीचा प्रश्न कायम राहिलाय। 31 ऑगस्ट रोजी नागमाता येथील त्र्यंबक महाजी गुवाडे वयवर्ष 70 यांचं निधन झालं। त्यांचा अंत्यविधी कुठे करायचा असा प्रश्न निर्माण झाला असताना नागमाता येथील ग्रामस्थांकडून गोरेगाव ते रिसोड मार्गावरच सरण रचत रस्त्यावरच अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला। सकाळी 7 वाजल्यापासून नागमाता गावातील सर्वच महिला व पुरुष ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने गोरेगाव रिसोड केंद्राकडे जाणाऱ्या 3 ते 4 एसटी बस गाड्यांसह टॅक्सी, जीप, दुचाकी आदी वाहनं जागेवर उभी राहिल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं। ही माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांसह तंटामुक्ती अध्यक्ष अमोल खिल्लारी, राहुल खिल्लारी काही कार्यकर्त्यांनी इथं येऊन ग्रामस्थांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं। संबंधित अधिकाऱ्यांकडून स्मशानभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, नसता मैतांची मुलं व बाहेर गावातील नातेवाईक आल्यानंतर रस्त्यावरच अंत्यविधी करण्याचा पवित्रा आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी घेतला। सकाळी 11:30 पर्यंत ग्रामस्थ रस्त्यावरच ठाण मांडून होते। सकाळी 11:30च्या सुमारास नायब तहसीलदार कारगुडे, ग्रामविकास अधिकारी जीएन सालेगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, तलाठी प्रदीप इंगोले, सरपंच पती दासराव कावरखे आदी गावात पोहोचले। स्मशानभूमीसाठी जागेची पाहणी करण्याची धडपड यावेळी सुरू होती। सर्वजण केवळ आश्वासन देऊन मोकळे। पूर्वीपासून स्मशानभूमीचा प्रश्न दुर्लक्षित असल्याने शेतामध्ये अंत्यविधी करावा लागतो, परंतु ज्या कुटुंबांना शेती नाही त्यांना अंत्यविधी कुठे करावा असा प्रश्न आहे। याबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी केवळ आश्वासने देऊन मोकळे होतात। रस्त्यावरच अंत्यविधी करणार मागणी करूनही गावात स्मशानभूमी उपलब्ध केली जात नाही, त्यामुळे रस्त्यावर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामविकास अधिकारी, बीडीओ, तहसीलदार आदींनी संपर्क साधला, मात्र 3 तासांपूर्वी अद्यापपर्यंत कुणीही आलेलं नाही। स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न सोडवण्यास दुपारी गोरेगाव अंतर्गत गट ग्रामपंचायत असलेले नागमाता हे गाव इथे एक स्मशानभूमीकरिता अर्ज केला होता मी 17 मार्च 2023ला। त्यानंतर त्या अर्जावर काहीही प्रतिक्रिया आली नाही कोणाची, आणि आज आमच्या इथे एक त्र्यंबक महादू गुवाडे असा माणूस वारलेला आहे, तर त्यांना फुकून द्यायसाठी जागा नाही, म्हणजे त्या अंत्यविधीसाठी जागाच नाही आम्हाला। तर या कारणानं आम्ही जे जागा नसल्यामुळे आम्ही जे गोरेगाव आणि केंद्र हायवे रोडवर जे नागमाता फाटा आपलं फाटा आहे तिथं आम्ही एक सरण रचलं आणि त्या मार्गानं जे आमचे गावकरी येतं पूर्ण त्या सरणाचा प्रतिसाद करत ते इथं आलेले येतं, आणि त्या अनुषंगानं आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं आहे।